नमस्कार. मी शहादेव दत्तात्रय मुंगशे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, राहणार देडगाव. आज माझी दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था आहे. मी जवळजवळ 2017 पासून काम करतोय. आतापर्यंत मी चांगलेच कामं केले. माझ्याकडून मी चुकी होऊन देत नाही. जवळजवळ मुलांना मी सांगतो, ट्रेनिंग कॅम्प घेतलेला आहे. ट्रेनिंग घेऊनच मुलांना भरती करतो आम्ही. तसं बघाच भरती करीत त्यांचं पोलीस एज्युकेशन घेतो, तसं तरच भरती करतो आम्ही त्याच्या मुलांची. पण काम करत असताना मी कोविड काळामध्ये काम केलं, अनेक वेळेस काम केलं. आता सध्या ट्रॉफिकला मुलं आहे आपली, त्या मुलांचं कामकाज चांगलं आहे. पण कोणीतरी येतं आणि पोलीस मित्रांचा एक सुसवाड झाला आणि खूप बोगस पोलीस मित्र झाले. कोणीतरी जायचं दुकानावरती ड्रेस घ्यायचा, तो ड्रेस शिवायचा आणि मी पोलीस मित्र आहे, एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सांगायचं का माझे ते अधिकारी आहे, त्यांनी मला सांगितलं, असं काही खोटे पोलीस मित्र म्हणून सांगतात. आणि मग त्याच्यावरती जे चांगला पोलीस मित्र आहे, जी चांगली संघटना आहे, त्या संघटनेवरती नाव खराब होत चालतं. असं अनेक वेळेस घडलेलं आहे. आता आमच्या संघटनेचं अनेक वेळेस नाव खराब करायचं काम ह्या बोगस पोलीस मित्रांनी केलं. तर मला वाटतं की याची ही बोगसगिरी जी आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो का आपण जे बोगस आहे त्यांना लिगली का त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही चुकीचं आहे तर आम्हाला बी तुम्ही बोललं पाहिजे, आम्हाला बी सांगितलं पाहिजे तुम्ही चुकतात. पण जे बोगस आहे त्या बोगस खूपच बोगस झाले. पाथर्डी तालुक्यामध्ये आर्मी ड्रेस घालून काम करतात. मोठं देवस्थान बघितलं तर तिथं आर्मी ड्रेस घालून काम करतात. बोगस पोलीस मित्र, रिटेशनच नाही. आता मेहर बाबाचं इथं कालच्याला बंदोबस्त झाला, त्या ठिकाणी आर्मी ड्रेस होता. तिथं त्या मुलांकडे आयडी कार्ड नाही, काय नाही. मग असे आपण कोणाचं म्हणते, हा कोणत्या संघटनेचा मुलगा आहे, त्याची अशी माहिती देवस्थाननी बी केली पाहिजे. डिपार्टमेंटनी विचारलं पाहिजे, तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, तुमचे कागदपत्र आहे का, तुमची घटना आहे का, घटनेमध्ये उद्देश काय आहे, त्याचे तुम्हाला अधिकार दिलेत का, असं माझी मागणी आहे. का जेणेकरून अशा घटना थांबतील आणि ज्या चांगल्या संघटना आहेत त्या संघटनेला डाग लागणार नाही. हे जर थांबलं तर. नाही ते काय, आम्ही चांगलं काम करायचं, एखाद्याने मागून यायचं आणि त्याचा नाश करून जायचा. आज जवळजवळ 17 म्हणजे मी आता 8 ते 15 वर्ष काम करतो. नाव कामासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षाच्या मागे कोणतरी येतं, 5 मिनिटं कोणतरी चिखल फेकून जातं. त्याच्यामुळे आमच्या संघटनेचं नाव खराब होऊ राहिले. मी तर प्रशासनाला विनंती करतो का आमचं नाव खराब नाही झालं पाहिजे. यासाठी आपण खालचे कोणी मुलं आहे ते तोताया पोलीस म्हणून काम करतात सध्याच्याला, तर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे.